आजपासून आता नवरात्र सुरू होत आहे. तर आपण समर्थांनी पण देवीची उपासना, तर समर्थांच्या नजरेतनं आपण देवीकडे त्यांनी कशी स्तुती केली आहे ते आपण त्यांच्या शब्दात ऐकू. हं, बघा. वेगळी तऱ्हेची आहे. आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे कोणाची काया चाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे शरीर कैसे हाले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती विणे वचन कोण बोले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, शक्ती गुणे सकळ थोर झाले रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे, परापश्यन्ति मध्यमा वैखरी रे, जयचिनी उठती वाचाचारी रे, जयचिनी उठती वाचाचारी रे, शक्ती विणा बापुडा देहधारी रे, शक्ती विणा बापुडा देहधारी रे, सर्व शक्ती आहे विस्तारली रे, सर्व शक्ती आहे विस्तारली रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे, मुळारंभी तयेचा उदो उदो जाहला रे, पाचा भूतांचा हो पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे, पाचा भूतांचा गोंधळ मांडला रे, दास म्हणे हे तिचेची रे, तिचेची हे करणे रे, दास म्हणे हे तिचेची रे, तिचेची हे करणे रे, त्याची तिने पाहावे निरूपणे रे, त्याची तिने पाहावे निरूपणे रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, सर्व काही हिचीच ही करणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती परमेश्वरी देवी नारायणी रे, आदिशक्ती फक्त या समर्थांनाच म्हणणं
त्यांचंच ताकद आहे बरं का, पाचा भूतांचा गोंधळ मांडलाय. का- कारण हे जो शक्तीचा सगळा संचार आहे ना, तो समर्थ सांगतात हा पूर्व पक्ष आहे. सिद्धांत याच्या पुढे आहे. हं, आणि ते म्हणले तुम्ही प्रचितीने पहा, आणि ते निरूपणामध्ये म्हणजे वेदांत प्रवचनामध्ये हे आपल्याला कळेल. तर आता ते काय सिद्धांत आहे, पूर्वपक्ष तर झाला, पण ह्याला पूर्वपक्ष समर्थांच्या मध्ये पूर्वपक्ष म्हणजे गोंधळ आहे की जो खरा नाही, सिद्धांत खरा. तर समर्थांकडनं आपण आज आज उर्वरित, आता आज दशक संपेल हा, ते आपण बघूया. प्रार्थना म्हणूया आधी. ओम. 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 ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आज आता हा सिद्धांत निरूपणाचा, उपासनेचा ध्येय, अंतिम ध्येय, परमोच्च ध्येय, सगळ्या दर्शनांच्या पलीकडे असलेलं, तो हा समासाचा आहे. त्याची सुरुवात त्यांनी गेल्या वेळे याचा हा समास संपताना केली होती. ते म्हणले, आवाहन आणि विसर्जन ऐसे बोलिले विधान, पूर्व पक्ष झाला येथून सिद्धांत पुढे. हा हा आपण उपासना सूक्ष्म होत जाणे, हा सिद्धांत आपण समर्थ आपल्याला समजावून देत आहेत. आणि त्याच्याकडे बघायचा क्रमविकास कसा, तर गेल्या वेळी आपण त्याच्यात थोडक्यात आपण समरी बघितली होती आधीच्या दशकातली, की प्राथमिक जी उपासना आहे, प्राथमिक कशा अर्थाने, ती समजायला करायला सोपी ह्या अर्थाने, पण त्यांनी जे फळ मिळणार आहे ते फळ या दुसऱ्या साधनांपेक्षा कमी आहे असं नाही बरं का. असं नाही. ज्याला ज्याला कठीण जमतंय त्यांनी कठीण करा, ज्याला सोपं जमतंय त्यांनी सोपं करा, पण मिळणार एकच आहे, भगवंत. ते समर्थ आहे, पुढे सांगणार आहे. तर म्हणलं ही देहाने उपासना करायचं आहे, आपण विवेके उरेना. असं आहे. आणि म्हणले मी खरं सांगत आहे, कारण मी जर खोटं बोललो तर त्याचं जबाबदार भगवंत आहे. कारण भक्ताशेनी स्वाभिमानी, कृपा केली दाशरथीने, समर्थ वचनाची, समर्थ कृपेची वचने. ते समर्थ म्हणजे श्रीरामाला समर्थ म्हणतात, दासबोधामध्ये कधीच त्यांनी स्वतःला समर्थ नाही म्हटलं. रामदासनी देवाला समर्थ म्हटलं, म्हणजे दासाची कधी कशी ख्याती देवानी वाढवली बघा. आज जर आपण म्हटलं समर्थ, तर आपल्याला असं वाटतं रामदास स्वामी. हं. पण त्यांनी म्हणले समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. म्हणले मिथ्या बोलता उत्तर प्रभूस लागे. आणि सगळीकडे उपासनेचा गजरा आहे, तो कसा आहे, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. म्हणजे प्रत्येकाला, एव्हरीबडी गॉट एम्पावर्ड, आपण ज्याला म्हणतो ना, त्यांना स्वतःहून कळलं की हां, हे योग्य आहे आणि मी असं वागणं योग्य आहे. प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. आणि शेवटी कॉशन दिली की उदंड केले तरी जयो प्राप्त होणार नाही. की द मिसिंग पीस ऑफ पझल इन आवर लाईफ इज भगवान. ते पैसे बाकी सगळं आहे, छान आहे,
पण ते एक नसेल तर बाकी कशाने समाधान मिळणार नाही. आणि तो एक असेल तर बाकी सगळं असू दे नसू दे, ते छान आहे सगळं, असं वाटतं. तर ह्या संदर्भामध्ये आपण हे उपासनेनं काय साधतं तर आत्मनिवेदन, समर्पित, माझं जीवन कोणासाठी तरी आहे, हे ह्याचाही उपक्रम आपण गेल्या वेळी बघितला होता. की पुन्हा एकदा समर्थ सांगतात की विवेकाने आपल्या अंतरी, आपल्याला जे अटॅचमेंट ज्याला आपण म्हणतो ना, ओढाताण होते आपल्या मान भावनांची, ते अंतरी सुटायचे. आणि वैराग्य प्रपंच तुटला. तो वैराग्याने तो तुटला तर आपल्या हातात नसतो. आपण कोणी प्रपंच वेगळा तोटायची आपली शक्तीच नाही आहे. तो सुटतोच तो. फक्त त्यांनी त्रास होत नाही. आणि असा अंतर्बाह्य मोकळा झाला निसंग योगी. ही सगळी आपल्या बुद्धीला कन्व्हिन्स करायसाठी ही धडपड आहे. आणि मग त्याची आत्मनिवेदनाचे 3 प्रकार, जड, चंचल आणि निश्चळ, हे बघितलं. हम्म. तर त्याचा समारोप समर्थांनी केल्यावेळी कसा केला की तिही प्रकारे आपण, नाही नाही दुजेपण, म्हणजे या तिघातलं कुठलाही जरी मी घेतला तर त्याने साध्य काय आहे की मी नाही, माझं मी पण खरं नाही. मी भगवंताच्या कृपेने, मी ज्या कोणाला भगवंत समजतो, मी जाणीवेला भगवंत समजत असेल तर सगळीकडे भगवंताची जाणीव मला दिसली पाहिजे. ज्या कुठल्या प्रकारे माझी बुद्धी मला कम्फर्टेबल वाटते आहे त्याप्रमाणे माझं पण कुठेच नाही. फक्त ही आपल्या जीवनातली क्रांती नाही आहे तर उत्क्रांती आहे. पाहता पाहता अनुमान आले, कळता कळता कळो आले. आणि निवांत, हे निवांत झाले बोलणे आहे ना, त्याची त्याचा सिद्धांत समर्थ या दशकात, 10व्या दशकात समजावून सांगतायत. ते हे आपण गेल्या वेळी बघितलं होतं की आकाशाचा दृष्टांत देऊन त्यांनी त्याचं ॲनालिसिस केलं होतं. आणि निश्चळ अनुभवाचे वर्णन करण्याचा त्यांच्याच शब्दामध्ये ते म्हणले, मी प्रयत्न करतो, काय वेड्यासारखे बोलतोय पण काय करू, शब्द सापडत नाहीत. आज असंच ते शब्द पुन्हा ते रिपीट करणार आहेत. पण त्याच्या आधी या निश्चळ पदाला पात्र असा साधक कसा असतो, एलिजिबिलिटी काय, आणि ही प्रक्रिया आणखीन अगदी थोडक्यात 12-14 ओव्यांमध्ये हे प्रवास आहे. आणि मग ही जी 33वी ओवी आहे ना, दॅट इज अ स्पेशालिटी ऑफ समर्थ रामदास. ही इतकी त्यांचं जे प्रखरपणे ते सांगतात की या समाजाचे हे पुन्हा त्यांनाच शोभतं. ते म्हणले या सिद्ध सिद्ध पुरुषाला समाजाचे म्हणे उपकार तो स्मरतो, तो सिद्ध पुरुष, या समाजाने काय मला भिक्षा दिली, उपासनेला मंदिर दिलं, त्याच्या ऋण फेडण्यासाठी तो समाजात काम करतो. तर हे 33वी ओवी हे समर्थांची खासियत आहे. पण आता या गेल्या वेळी आपण त्या ओव्या बघितल्या की गगनी, आकाशाची उपमा, आकाशामध्ये जसं सगळं होतं पण आकाश स्थिर आहे, तसं जणू काही माझ्या माझ्या मनो आकाशामध्ये आनंद आणि दुःखाचे प्रसंग येत आहेत. आणि त्याचा मी फक्त साक्षी आहे. मी दोलायमान व्हायची गरज नाही. हेच आपल्याला समजावून देण्यासाठी मी दृष्टांत विवरणाच्या ओव्या बघितल्या. आणि या निश्चळ अनुभवाचे वर्णन करणाऱ्या ओव्या, ज्या मिस्टिकल ओव्या आहेत, त्या बघितल्या. आणि आता आपण या पुढच्या ओव्या बघू की काय म्हणले ते. या निश्चळ अनुभवाचंच वर्णन असं आहे, पण याच्यावर आपण गेल्या वेळेला जास्त विचार नाही केला. अज्ञान शक्ती निरसली, जे आवरण म्हणतो, एन्व्हलप म्हणतो, ते गेलं, ती निरसली. पण मग म्हणले ज्ञानशक्ती पण मावळली. पण म्हणले वृत्तीशून्य कैशी झाली स्थिती पहा. कारण मला ज्याला ज्याला मी ज्ञान म्हणतो ते सध्या काय आहे, कुठल्या तरी वस्तूचं ज्ञान आहे किंवा गुणाचं, सबस्टन्स अँड ॲट्रिब्यूट्स, असं आपण काही महिन्यापूर्वी वर्णन केलं होतं. याच्या व्यतिरिक्त ज्ञान, वेगळं ज्ञान आहे, ते आपल्याला आधी पटायला पाहिजे. तर मला जे जे काही अज्ञान समजतो ते गुण आणि वृत्तीचं असतं, आणि ज्ञानशक्ती त्या संदर्भात लागते. पण जे खरं ज्ञान आहे, माझं ज्ञान, त्याने माझी वृत्ती शून्य होते. आणि म्हणून म्हणले मुख्य शक्ती पाहतो ऐसा,
नाही चंचळाचा वळसा, म्हणजे त्याला रिस्ट्रिक्शन नाही दृश्याचं. निवांती निवांत कैसा निर्विकारी. आता हे पुन्हा पुन्हा मिस्टिकलच ओव्या आहेत या. निवांत, पण हे ज्ञानाचं बघा मला एक आता ते डिजिटायझेशन झालंय ना, तर त्या न्यूटनचे त्या काळचे जे राज्य करते त्यांच्याबरोबरचे संवाद, ते त्याला भेटायला यायचे त्यावेळचे. उमराव म्हणत त्यांना, किंवा काय आता आजकाल ज्याच्यामध्ये सेनेटर म्हणा. मग त्यांच्याबरोबर न्यूटन काही वेळ चालायला जात असे, तर न्यूटनला विद्वान, अत्यंत विद्वान समजत. ते एकदा ते लिहून ठेवलेत काही, ते आता येतात पुढे. तर त्यात एक संवाद असा आहे. आता न्यूटनला त्या काळी किती विद्वान समजत असत, विद्वान तो. तर ते दोघे एकदा सेनेटर आणि तो चालायला निघाले होते बाहेर, शहराच्या बाहेर आले. तर तिथे एक धनगर होता. तो नेहमी न्यूटनला म्हणजे जाता येता दिसणारा. तर तो धनगर त्या न्यूटनला काय म्हणला, म्हणे, साहेब तुम्ही फिरायला निघालात आणि छत्री नाही घेतलीत. तर तो म्हणला, अरे म्हणजे कुठे पाऊस पडायचं काही चिन्ह दिसत नाहीये, छत्री कशाला घ्यायची. असं ते एकमेकात बोलले आणि पुढे गेले. म्हणले काय. तर ते जेव्हा परत तिथे गेले, बसले थोडा वेळ, 15 मिनिटात असं काही वातावरण बदललं, वादळ आलं आणि मुसळधार पाऊस, याला क्लाउड बस म्हणतात तसं बस झाला. त्या 20 मिनिटात भरपूर पाऊस पडला आणि मग थांबला. मग ते परत आले. परत येताना तर तो जो पॉलिटिशियन होता तो ते वाक्य विसरला, पण न्यूटन त्या धनगराच्या शब्दावर विचार करत होता की त्याला कसं कळलं, त्याने कसं काय मला हा प्रश्न विचारला. तर मग 2-3 दिवसांनी न्यूटन फिरायला जात असे, तेव्हा त्याला तो धनगर पुन्हा दिसला. त्याला विचारलं, म्हणे काय रे, म्हणे त्या दिवशी तुम्हाला असं विचारलंस, हे कसं काय तुला कळलं. हा ते काय म्हणे, हा माझा बोकड आहे ना, तो म्हणे त्याची शिंग झाडावरती घासतो पाऊस पडायच्या आधी. तसे त्याने तुम्ही याच्या आधी घासली होती, म्हणून मला खात्री पटली की पाऊस येणार. न्यूटननी लिहिलंय, म्हणे हे ज्ञान काही औरच आहे. म्हणे लोक मला ज्ञानी म्हणतात, पण हे ज्ञान कोणाला कळणार. तसं बघा, हे दृश्यातलं ज्ञान सुद्धा जिथे कळत नाही आपल्याला, तिथे हे वृत्तीशून्य. आता आपण फक्त समर्थांच्या ओवीचा शब्दार्थ बघून घेऊ. आज आणखीन पुन्हा शब्दार्थ आणि लक्षार्थ आणि वाच्यार्थ असं सांगणार आहेत. की मुख्य शक्तिपात तो ऐसा, तर आधी आपल्या साधनेची सुरुवात व्हायला पण शक्तिपात जरूर आहे बरं का. सत्पुरुषाच्या संगतीमध्ये हा शक्तिपात अगदी सहज होतो. त्याचा पण एक श्लोक मनाच्या श्लोकातला आपण गेल्या वेळी बघितला होता की हरिभक्त विरक्त विज्ञान राशी. हा विज्ञान राशी संत जे असतात, त्यांनी त्यांच्या मनामध्ये निश्चयाचं स्थापन त्यांच्या जसं मनात आहे, तसं ते आपल्याला करण्यात उत्सुक असतात. मग काय होतं, त्यांच्या दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. पुण्य जोडे म्हणजे माझ्या मनात साधना करायची इच्छा बळावू लागते. तया भाषणे नष्ट संदेह मोडे, म्हणजे संशय, माझी प्रार्थना देवाला पोहोचते का, मग सकाळी आज मला उठायला उशीर झाला, मग संध्याकाळी नाम घेतलं तर चालतं का, असे असंख्य जे प्रश्न आहेत ना, ते मावळतात. ते देवाशी सान्निध्य करायचं शक्ती किंवा ओढ आपल्या मनात तयार होते. तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तयास भाषणे नष्ट संदेह मोडे. हा ह्या शक्तिपथाचाच एक प्रकार आहे की जेणेकरून मी साधनेला लागा. मग आता पुढे काय म्हणले, तर हा निश्चळ पदाचा पात्राचा साधक कसा असतो, तर तो नेहमी या निश्चळपदी जायला, हा पूर्व पक्षानंतर सिद्धांतात जायला, तो नेहमी विचार करत असतो. कसला, महावाक्याचा. महावाक्याचा विचारू तेथे संन्यास्यास अधिकार. म्हणजे याने सर्वसंग परित्याग करून, देहाने नाही बरं का, मनाने, समर्थाने विवेक मनाने करायला सांगितलंय. आणि कारण का पुढच्याच ओवीत म्हणले, दैवी कृपेचा जो नरू तोही विवरोन पाहे. बघा, महावाक्याचा विचारू तो संन्यासास अधिकारू आहे. मग आम्हाला नाही का,
आम्ही तर गृहस्थ आहोत, मग आम्हाला अधिकार नाही का? नाही 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 म्हणले, देव कृपेचा जो, दैवी कृपेचा जो नरू, तोही विवरून पाहे. बघा, शंकराचार्यांनी एके ठिकाणी म्हणले, ईश्वरानुग्रहेण केवलम पुंसाम अद्वैत वासना. की संन्यासी झाला म्हणून काय झालं, त्याला जर अद्वैत वासना नसेल तर काय संन्यासाचा उपयोग? हम्म. तर लगेच पुढच्या ओळीमध्ये ते कसे म्हणले बघा, की संन्यासाचा अधिकारू, पण तो अधिक समर्थ संन्यासी कोणाला समजतात? तर त्यांनी ह्या 15व्या ओळीनंतर हे बघा, ही समर्थांची अगदी विशेषता कशी आहे, त्यांनी कसं लगेच सांगितलं. संन्यासी म्हणजे कोण? म्हणे मी कोणाला संन्यासी समजतो? तर ही जी परिभाषा आहे ती पूज्य गुरुजी वारंवार वापरतात. संन्यासी म्हणजे षडन्यासी. विचारवंत जे जे आहेत ते सर्व संन्यासीच आहेत म्हणतात. विचारवंत सर्व संन्यासी, आपली करणी आपणासी निश्चयसी. म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंगचं, माझ्या साधनेचं फळ मला नक्की मिळतं, हा देवाचा नियम आहे. हम्म. ते षडन्यास म्हणजे काय? तर समर्थ म्हणतात षडन्यास, आणखी एका ठिकाणी लिहिलंय त्यांनी, की षडन्यासी म्हणजे मनातील 6 विकार. आता हे मनातील 6 विकार कुठले? तर तुम्हाला आता हे नवीन नाही आहे काही. मनातील 6 विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर. हं. हे 6 विकार ज्यांनी सोडले, किंवा असतो त्यांच्याकडे फक्त साक्षीने पाहतो, हां, काय माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न होती आहे का, मग लगेच तो ते दा त्याचं निवारण करतो. तर आता मनन करायचं असेल ना ज्यांना, त्यांनी ह्याचा सिक्वेन्स खूप छान आहे. वेगवेगळ्या तऱ्हेनं ह्याचं होऊ शकतं. मनामध्ये इच्छा आहे, मग ती पूर्ण नाही झाली म्हणून राग आला, म्हणून कामनंतर क्रोध. समजा मिळालं, मग ते अपुरच समाधान पाहिजे, आणखी पाहिजे म्हणून लोभ झाला. किंवा मला नाही मिळालं, दुसऱ्याला मिळालं, त्याची चोरून घ्यावी असा मोह झाला, मोह आहे. किंवा मला मिळालं याचा मला अभिमान, बघा माझ्याकडे ह्या 10 वस्तू आहेत, त्याचा उन्मत्तपणा मनात शिरला. किंवा मला नाही मिळालं पण दुसऱ्याला मिळालंय पुष्कळ, त्याचा मत्सर वाटतोय. तर मद आणि मत्सर या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. लोभ मोह या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. काम क्रोध या एकाच नाण्याच्या 2 बाजू. किंवा त्यांचा अल्टरनेट संबंध आहे, काम लोभ मत्सर, क्रोध, काम लोभ आणि मद, आणि क्रोध मोह आणि मत्सर, अल्टरनेट पेअर्स आहेत. याचा वेगवेगळा विचार करू शकतो आपण, पण फार छान आहे की हा विचारवंत सर्व संन्यासी. आता हे मी त्यांच्याकडे मी ऐकायचो गीता त्यांची, ते वारंवार एक आठवण सांगत असतं त्या संन्यासी संदर्भात. ते स्वतः गृहस्थच होते, त्यांचे गुरुसुद्धा गृहस्थच होते. तर ते जेव्हा नुकते आले होते राहायला त्या देवळामध्ये, तेव्हा त्याची ती आठवण सांगत, की म्हणे एक जण होते त्यांचे गुरु, त्या गुरूंकडे कोणीतरी गेला, एक संन्यासी. तो म्हणला, आजकालच्या काळामध्ये खरा विचारवंत संन्यासी कोणी असेल तर मला सांगा. तर ते गुरु पण विलक्षण होते. ते म्हणले, तुला एक मी विलक्षण संन्यासी दाखवतो. आणि त्यांनी यांच्या गुरुचा पत्ता दिला. तो आला मालाडला संन्यासी, हे नुकते राहायला आले होते. आणि गुरूंकडे, हे तेव्हा असतील एक 28-26 वर्षाचे असतील, त्यांचे गुरु मोठे होते, त्यांची नात होती बाजूला. तर तो संन्यासी आला, ते बघितलं यांना आणि म्हणलं, हे काय? म्हणले, छोट्या मुलीबरोबर खेळतायत, हे आहे, हे काय गुरु असतील माझे, हे कसले संन्यासी? म्हणून तो माझा फेरी फुकट गेली मुंबईला यायची, म्हणून तर असं बडबड करत तिथनं निघाला. तर यांना समजलं. ते म्हणले, अरे इकडे या, तुम्ही कोण? तर नाही म्हणे, मला असं सांगितलं होतं अमक्या तमक्यांनी, त्यांच्या गुरुकडून आलेलं बरं का, म्हणे ह्यांच्याकडे जा तुम्ही गुरु बघायला. पण म्हणे मी निराश झालो. नाही नाही म्हणे, असं नाही, बसा बसा. त्यांनी त्यांच्या नातीला बोलवलं, यमे बस म्हणे इथे. तिला बसवलं.
तिच्या पाठीवरनं ते सांगत बघ, मी अनेक वेळा त्यांच्याकडनं ऐकले ही गोष्ट. तिच्या मुली छोटी होती, 5 वर्षाची मुलगी तिच्याबरोबर खेळत होते अंगणामध्ये. तिच्या पाठीवरून हात फिरवला, बस म्हणले. तिच्या पाठीवरून हात फिरवला, म्हणली. ती 1 मिनिटात ती मुलगी शांत बसली. त्या संन्यासाला म्हणले, तुला विचार, या मुलीला काय प्रश्न विचारायचे ते. त्यांनी सांगितली, उत्तरं दिली. आता तू जा म्हणले. म्हणे हिला काही व्हायचं नाही, ही उठेल. तिला पुन्हा तिच्या काठीवरून हात फिरवला, ती ठीक होय. त्यांना मी बघितले ना, मी बघितलं त्या मोठ्या होत्या त्या. पण 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 ते गोष्ट सांगत बा, तर हे आपल्या बुद्धीच्या पलीकडे आहे बरं का. की दैवी कृपे साजो नरो तोही विवरून पाहे. यांनी समर्थाने सांगितलं, जे साधन केलं तर समर्थ सांगतील ते समाधान मला मिळेलच मिळेल. मी असेन आधी, मी रागीट असेन आधी, आधी मी लोभी होतो, हरकत नाही. पण समर्थांनी आपल्याला म्हटलंय ना, आपलं म्हटलंय ना, मग आता मी या समर्थांच्या सांगण्याप्रमाणे विचार केल्यावरती समर्थ म्हणतात, अरे जगदीश तुझ्यावर प्रसन्न झाल्यावर तुला कसली चिंता आहे, कशाला सगळे वेगवेगळे विचार करतोस. जगदीश वोळल्यावरी म्हणजे प्रसन्न झाल्यावरती तेथे कोण अनुमान करी. म्हणजे आता असो हे विचारी विचार जाणती, जे आता मी म्हणेस माझं सांगण्याचं काम झालं. विचार विचाराने तू ठरव आता तुला काय हवं. जे जे विचारी समजले, ते ते निसंग होऊन गेले. देहाभिमानी जे उरले, ते देहाभिमान रक्षिती. आता त्यांना हे देह फक्त प्रारब्धाने चालतो, आनंद आतमध्ये भोगायचा आहे. पण त्याला देहाभिमानच रक्षाचा आहे, तर तेच रक्षेल. आता काय करायचं. तर आता ही जी सगळ्या आतापर्यंत माझ्या मते ह्या संबंध दशकाचा सारांश समर्थांनी इथे जे उपासना करून काय साधायचं ते सांगणाऱ्या 10-12 ओव्या आहेत. त्या फक्त त्याचा शब्दशः अर्थ कळायला कठीण आहे, त्या कंटेम्प्लेटिव्ह जादा आहेत, जास्ती आहेत. म्हणून म्हटलं तर सोपे आहे, म्हटलं तर अवघड आहे. लक्षी बैसले अलक्ष, उडून गेला पूर्व पक्ष. हेतुरूपे अंतरसाक्ष, तोही मावळला. म्हणजे माझी साक्षी अवस्था सुद्धा मावळली. मी एम कशावर धरलं होतं, की या चैतन्यावरती, सगळं पंचमहाभूतांच्या पलीकडे जे आहे त्याच्यावर मी नजर ठेवली होती. त्यामुळे काय झालं, उडवून गेला पूर्वपक्ष. आणि हेतुरूपे म्हणजे साक्षी म्हणून मी माझ्या देहाकडनं साधना करून घेत होतो, तो साक्षी मावळला, त्याबरोबर सर्वच मावळलं. म्हणले मग आता हे उदाहरण देऊन पटवून देतात. म्हणजे आकाश आणि पाताळ दोन्ही नामे अंतराळ, काढिता दृश्याचे चढळ, चढळ अखंड झाले. ते दृश्याची म्हणे अडगळ काढली, एवढे वर आणि खाली ही पृथ्वीच्या संदर्भात आहे. आकाश आणि पाताळ. पण आता ते तुम्ही अंतराळात गेल्यावरती वर आणि खाली काही त्याला आहे का, काही नाही. ते तो अखंडची आहे, मन उपाधी लक्षून पाहे. उपाधी निरासे साहे, शब्द कैसा. उपाधी म्हणजे ज्या आपलं जे पंचेंद्रियांचे आपले 5 इंद्रिय आहेत, त्यांच्या कक्षेमध्ये जे जे काही येतं ते म्हणले आपण उपाधी. कारण तिथे आपण ती सृष्टी बघतो. साक्षी कसला असतो, साक्षी काय, दृश्य पाहिजे ना, त्याशिवाय साक्षी काय होणार. तर या उपाधी व्यतिरिक्त शब्द असेल का हो. म्हणजे असा शब्द आहे की की जो शब्दांच्याही पलीकडे आहे, असा शब्द असेल का, नाही. किंबहुना आपल्याला शब्दाशिवाय विचारच करता येत नाही. आपले विचारमुळे भाषेचा आश्रय घेऊनच येतात. म्हणून बघा, ओम शब्द असा आहे, तो म्हणतात सगळ्यात पहिलं अक्षर ओम आहे. ओमला जगाच्या परिभाषेतला काही अर्थ नाही. मग आता तर त्यात आपण अनेक अर्थ त्यात समजतो, की 3 अवस्था आहे, जागृत अवस्था म्हणा, ज्या काही आहेत ते. पण म्हणले शब्दपर कल्पनेपर, मनबुद्धी अगोचर, विचारे पहावा विचार अंतर्या. आणि हे सगळं हळूहळू कळणार आहे.
पाहता पाहता कळो येते, कळले तितुके व्यर्थ जाते, अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. ते बघा, तुम्ही म्हणले पाहता पाहता कळू येईल, आणि जेवढं कळू येईल, जसं ते न्यूटन म्हणले की माझी विद्या काय, म्हणले ही सगळी काही उपयोगाची नाही, ही या बोकडाला जास्ती विद्या आहे. पण म्हणते ते न्यूटन कसं म्हणले, मला जे कळलं ते फुकट गेलं. फुकट गेलं म्हणजे कसं, त्याच्या आनंदाची मर्यादा समजली, की जे या व्यवहारामधलं जे ज्ञान आहे त्याला मर्यादा आहे. पण जेवढे कळलं तितके व्यर्थ जाते. अवघड कैसे बोलावे ते कोण्या प्रकारे. ते स्वतःच म्हणतात की आता हे ह्याच्यापेक्षा सोपं करून मला सांगता येत नाही. त्याचं आपल्या त्या आवाक्या बाहेरच आहे हो. ते आवाक्या बाहेरचं कसं आहे त्याचं एक गमतीचं उदाहरण सांगतो. हम्म. एक फॅमिली मेंबर सांगत होते की त्यांचा मुलगा जेव्हा 12वीत होता, तेव्हा त्यांच्याकडे कोणी वेस्ट कोस्टचे पाहुणे आले होते, तेव्हा त्यांचा तो मुलगा होता वेस्ट कोस्टच्या त्या पाहुण्यांचा, तो पहिलीत होता. आणि तो पहिलीत आला इथे कधी डिसेंबरच्या सुट्टीमध्ये काय तर त्यावेळेस ते अर्ली ॲडमिशन असे. मग त्याला कुठल्या तरी फेमस युनिव्हर्सिटीमध्ये, मला असं वाटतं स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी का कुठल्या युनिव्हर्सिटी, त्यात ॲडमिशन मिळाली. म्हणून सगळे त्याचं अभिनंदन करत होते. मग त्याला फार उत्सुकता होती की कॉलेज असतं काय. पण त्यानंतर थँक्सगिव्हिंगची सुट्टी असते ना, ती काहीतरी 3-4 दिवस असते. मग ती फॅमिली काय म्हणली, आम्ही सगळे वेस्ट कोस्टला तिथेच भेटू. त्यालाही त्याने तिकडे बोलवलं. मग त्याचा संवाद सांगत होते. कोणाचा? हा कॉलेजमध्ये जो पहिल्या वर्षी जो मुलगा आहे त्याचा, आणि या दुसरीतल्या मुलाचा संवाद सांगत होते. म्हणला दुसरीतला मुलगा त्याला विचारतो, म्हणे तुला सकाळी कोण उठवतो कॉलेजमध्ये जायला? तो म्हणतो कोण नाही उठवत. म्हणे तुझा डबा कोण भरतं? कोण नाही भरत डबा. आणि म्हणले तुला सांगतं कोण की आज तू हे कपडे घालायचे? हे म्हणे मला मला कोणी नाही सांगत. तो तो दुसरीतला मुलगा आईला सांगतो, आई आय वॉन्ट यू टू कम विथ मी इन कॉलेज. ते आई म्हणली, अरे तुला तू 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 मोठा होशील, काही नाही. नाही नाही, तू आधी हो म्हण, माझ्याबरोबर तू येशीलच कॉलेजमध्ये. आता संत असं असतं, म्हणतात बरं म्हण येते म्हणली ती. आता तो झाला मोठा मुलगा, पण त्याच्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरच होतं. त्याचा विश्वासच बसेना की अशी शाळा कुठे कोणी जाऊ शकतं. कारण त्याची लहानपणची दोस्ती होती, ह्याला शाळेत जाताना बघितलेलं त्यांनी 10वी-11वीत कधी. मग तो म्हटलं, असं कसं काय? तुला कोणीच सांगत नाही की हे खायला पाहिजे, ते खाऊ नको, हा डबा घे, कुठले कपडे घालायचे? असं कसं असेल? अशी शाळा कशी असू शकेल? मग तो आईला म्हणला, आई तू माझ्याबरोबर कॉलेजला चल. तर आता ते मुलाच्या समजण्याच्या पलीकडे होतं. तसं तर समर्थ म्हणतात की शब्दाशिवाय, कुठल्याही वृत्तींशिवाय तुम्हाला समाधान मिळतं, हे आता मी कसं सांगू. मला काय सांगता येते. आपण खरं म्हणजे सगळेजण आपण ते झोपेमध्ये अनुभवत असतो बरं का. झोपेमध्ये कुठली वस्तू असते, कुठला आयफोन माझ्यापाशी असतो, कुठला बँक बॅलन्स झोपेत असतो आपल्याबरोबर, काही नसतं तरी झोप लागते की नाही, आनंद असतो की नाही. तर अशी एक अवस्था आहे, हे आधी माझ्या मनाला पटलं पाहिजे. तर मग समर्थ काय सांगतात, की अशी समजण्यासाठी वाक्यार्थ वाच्यांश शोधला, अलक्षी लक्ष्यांश बुडाला, पुढे समजून बोला कोणीतरी. म्हणजे ही जी महावाक्य बघा अशी म्हणले की जीव आणि ब्रह्माचं ऐक्य, ह्याचे समजा. मग म्हणे तो ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ही भाषा वापरली बरं का. मी त्याला शोधायला गेलो आणि मी तोच झालो. आता असं म्हणणं काय, की रामकृष्ण परमहंस म्हणले, ती मिठाची बाहुली समुद्राचं खोली मोजायला गेली आणि ती आलीच नाही परत. संत त्यांच्या भाषेत सोपं करून सांगतात. तर ते इथे म्हणतायत की जे बनायचं मनाने, ते तुम्हीच झाल्यावरती, मन विश्वमनात मिळाल्यावरती आता मी कशाचं वर्णन काय उद्देशाने करू. म्हणले पुढे समजवून बोला कोणीतरी, म्हणजे याच्या पुढे कोणाला बोलता येणार नाही असं आहे. म्हणजे कोणाला बोलता कोणा मुलाला सांगत नाही आहेत ते. ते शक्य नाही असं सांगतायत. तर म्हणे शाश्वतास शोधित गेला,
तेने ज्ञानी साच झाला म्हणजे सिद्ध झाला. विकार सांडून मिळाला निर्विकारी. दुःख स्वप्न उदंड देखिले, म्हणजे स्वप्नामध्ये दुःख दुःख खूप भोगलं. मग जाग झाल्यावर त्यातनं जसं आता सुटलं, संसार सुटला, जागे होता लटिके झाले. पण त्याची आठवण असेल की नाही, पुन्हा जरी आठवले, मग आठवायला हरकत नाही, पण ते खोटं आहे याची खात्री पटेल की नाही आपल्याला. पुन्हा जरी आठवले तरी ते मिथ्या. प्रारब्ध योगे देह असे, असे अथवा नासे, विचार अंतरी बैसे, चळे ना ऐसा. म्हणले प्रारब्धाने देह आहे तर ठीक आहे, आता चालेल तसं चालू दे. ते एक अत्यंत वृद्ध संत होते. तर त्यांना लोकांनी विचारलं, आता म्हणले तुम्हाला देवाने ह्या एवढ्या विकलांग म्हणजे वृद्ध अवस्थेत कशाला ठेवले. त्यांचं उत्तर तयार असे. ते म्हणत, माझ्या गुरूंनी मला सांगितलंय की ह्या वृद्धावस्थेमध्ये सुद्धा आनंदी राहता येतं, हे लोकांना कळू दे, म्हणून मी तुला जिवंत ठेवलंय. की पण त्यांचं काही त्यांना आनंद, अत्यंत आनंदी असं. म्हणले, मग ते हे उदाहरणं आपण आधी वेदांतामध्ये वाचलेली आहेत. बीज अग्नीने भाजले, त्याचे वाढणे खुंटले. पण बीज दिसायला सीड तशीच दिसते. ज्ञात्यास तैसे झाले वासना बीज. असे एक वृद्ध स्वामींची आठवण झाली मला बघा. अत्यंत विनोदी होते, खाट्यावर पडून असत. मग त्यांना, मग तर व्हिजिटर यायचे भेटायला त्यांना, का त्यांच्या आश्रमामध्ये. तर मग त्यांना उठून ते जमत नसेल लावायला, म्हणून काय केलं होतं त्यांनी, ते असे एक लांब इलेक्ट्रिकचा एक दिवा दिला होता त्यांच्या खाटेपाशी. ते लावत तिथे कोणी आलं की, एक रात्री रात्र काही पडलं की. पण असं आहे, आपल्यालाच ते असं मनामध्ये पूर्वसंस्कार काहीतरी असतात की सिद्ध पुरुष म्हणजे काय असेल, आणि तो स्वामी झाले सिद्ध पुरुष, आणि मग आजारी कसे काय पडले, त्यांचे कसे काय पाय दुखतात. आता बिचारे 90 वर्षाचे होते, पाय दुखायचे त्यांचे. तर त्यांना एक जण आले विचारायला, म्हणे स्वामीजी तुम्ही एवढे सिद्ध पुरुष, तुम्ही प्रत्यक्ष श्री रामकृष्णांशी तुमची भेट झालेली, तर काही सांगा, म्हणे तुम्ही काय करता, तुम्ही आम्हाला काही दाखवा. अ, ते म्हणले, हे बघ म्हणले, मला काही बाला तुझ्यासारखंच मलाही अंधार झाला की दिवा लावावा लागतो, म्हणून म्हणे मी काय करतो, हे बटन ठेवलंय बाजूला. तुम्ही लावतो. माझ्याकडे काही चमत्कार नाही, काही नाही. ते विनोदाने सांगत, म्हणलं तुम्ही काय करता, तुम्हाला दिव्य दर्शन घडतं का. हो म्हणले, हे मी बटन दाबतो आणि उजेड, माझ्या जीवनात उजेड येतो. आपलं काहीतरी मनात असतो काय. एकाने खरोखरच विचारलं बघा मला. ते म्हणले, तुम्ही भगवद्गीता शिकवता, पण म्हणले भगवद्गीतेत काय अर्जुनाला गीता सांगितल्यावर त्याला म्हणे आत्मज्ञान झालं नाही, तो पुन्हा लढाईच करायला लागला. मी काही बोललो नाही. म्हटलं आता मी तुम्हाला काय सांगू. म्हटलं तर कर्तव्य करायचं, कर्तव्य करणं हेच मोक्ष आहे, हे सांगण्यासाठी गीता आहे. मग अर्जुनाने केलं की नाही. मग कर्तव्य सोडून पळून जाणं, ह्याला तुम्ही मोक्ष म्हणता हा. हम्म. तर बघ, असू दे. त्या ओव्या शेवटच्या बघू मग आपण आज सोप्या शब्दामध्ये एका वेगळ्या तऱ्हेने हा संबंध दशक बघणार. विचारे निश्चळ झाली बुद्धी, बुद्धी पासे कार्यसिद्धी, पाहता वडिलांची बुद्धी निश्चळी गेली. वडिलांची म्हणजे मी जो उगमाचा मार्ग शोधत शोधत गेलो होतो ना, ती बुद्धी माझी निश्चळात गेली. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो केवळ भूत होय. भूत म्हणजे घडणे, भू भवती, ह्या अर्थाने म्हटलंय की जग फक्त काहीतरी घडलं पाहिजे, माझ्या आयुष्यात काहीतरी घडलं पाहिजे, सारखं त्याला तेच वाटत असतं ना. मग तर त्याचा तो त्यात आनंद मानतो. त्याला निश्चळपणा पाहिजे आहे, तो ध्यानाने निश्चळाच जातो. तो चंचळाच जातो, ते तो चंचळ होतो. हं? हा नियम आहे. आपण ज्याच्यावर कंटेम्प्लेशन करू ते आपल्याला मिळतं. एक इथे आमचे योगा टीचर आहेत,
ते ते विचारत होते. म्हणे तुम्ही गीतेत सांगता, पण म्हणे आमच्या हठयोगात पण सांगतात की योग करून सिद्धी लाभते. मग ती कुठली? म्हटलं हठयोगाने सिद्धी लाभते, पण म्हणले ती सिद्धी म्हटलं तुमच्या देहाला लाभते का मनाला? म्हटलं जे पॉवर्स तुम्हाला मिळतील, पण तुमच्या मनात काय उद्देश आहे? म्हटलं हिरण्यकशिपूला पण पॉवर्स मिळाल्या, रावणाला पण मिळाल्या. मग उपासना केली की त्याचं फळ मिळेल, पण तुम्ही काय मनात ठेवून उपासना करणार? तुमच्या मनात भगवंत असला पाहिजे ना. असं लक्ष पाहिजे की ते उपभोगायला दुसऱ्या कशाची जरूर नाही. अखंडानंद स्वामी म्हणत असत की समजा तुम्ही अमुक एक ध्येय ठरवलं, अमुक एक गोष्ट, पण म्हणे ती मिळाल्यानंतर ती उपभोगण्यासाठी तुम्हाला आणखीन तर चार वस्तूंची गरज लागायला लागली, त्यामुळे तुम्ही जे ठरवलं ध्येय ते अपूर्ण मान्य केलं पाहिजे तुम्ही, की माझं ध्येय अपूर्ण होतं. हां, तर असं अपूर्ण ध्येय तुम्ही डोळ्यासमोर ठेवू शकत नाही. म्हणजे ठेवलं तर तुम्हाला मिळेल, मेहनतीचं फळ नक्की मिळेल. म्हणून भूतास ध्यातो केवळ भूत होय, जो पावला शेवटवरी, तयास हे काहीच न करी, अंतर्निष्ठा बाजी घरी, तैसी माया. पूज्य गुरुजींना एकाने विचारलं होतं बघा, की हे तुम्ही म्हणतात की निश्चळ असं ध्यान, निश्चळ असं ध्यान, म्हणे हे सगळे रिसर्च होतं ते काय आहे? मला ते गुरुजींनी दिलेलं उत्तर अजून माझ्या लक्षात आहे. गुरुजी म्हणले की या रिसर्चचं क्षेत्र हे मायेमध्ये आहे, पंचमहाभूतांमध्ये आहे, तिथे रिसर्च होत असतं सगळं. पण आनंद, स्थैर्य हे देहाच्या पलीकडे मनात आहे. इथून वेदांत सुरू होतं. तर ते हा असा जो शेवटपर्यंत पावलेला आहे, जो पावला शेवटवरी, तर हे रिसर्चचं काही त्यांनी तो असं वाटत नाही की अरे मला आता हे नवीन रिसर्च माझं चुकेल किंवा माझा आनंद मिळणार नाही, अशी त्याला भीती मुळीच नाही वाटत. तो त्याच्याकडे फक्त त्या जादूसारखं बघतो. की हा जादू आहे, एन्जॉय करतो तो, पण ह्याच्या पलीकडे काही नाही. म्हणले एकदा मिथ्या ऐसे कळो आले, विचाराने सदृढ झाले, त्याचं सगळं भय अकस्मात जातं. इथं हा समास संपतो आणि मग समर्थ हे शेवटच्या ओवी सांगतात, उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे, सकळ काही नाही, अजून अजून चार ओव्या आहेत की सकळ काही. आणि या अंतरी विवेके उमजावे सकळ काही, चार ओव्याने चार स्लाइड. 2 मिनिटं जास्ती घेऊ का तुमची आज? हं, की उपासनेचे उत्तीर्ण व्हावे, म्हणजे आता म्हणे भक्तजन वाढवावे. हे सिद्ध पुरुषाला, समर्थांच्या मते सिद्ध पुरुषांनी उपासनेची कृतज्ञता, त्याच्या उपासनेची महती भक्तजने वाढवावे, अंतरी विवेके उमजावे सकळ काही. म्हणजे सर्व सिद्धी पावल्यानंतर त्याने सांगितले त्या सिद्धांनी हे केलं पाहिजे त्यांच्या मते. आणि ही रामदास स्वामींची खासियत आहे. आता आपण काय करूया, हा हा सगळा हा 15वा दशक तर आपला संपला, पण या शिकवणुकीचं जे सार आहे त्याचा मी एक वेगळ्या तऱ्हेनं, उपासना सूक्ष्म होत जाणे, त्या 2 स्लाइड बघायच्या का? की सोप्या शब्दामध्ये, की हा जो उपासनेचा ज्याला आपण क्रमविकास म्हटलं, त्याचं सार काय आहे? ते म्हणले विचार करून समजून घ्या, रामदास म्हणले, आणि जे समजले आहे ते वर्तणुकीत येऊ द्या. हे सार आहे या सगळ्या सगळ्या समासांमध्ये. ह्याला समर्थ कधी प्रचिती म्हणले, किंवा हे समजून विचार करण्यासाठी त्यांनी आपल्याला सृष्टी निर्मितीची प्रक्रिया 2-3 समासात समजून सांगितली या दशकामध्ये. त्याचं सार काय, की तात्पुरते महत्व आहे, पण या सृष्टी निर्मितीला स्थलकालाचे आणि निमित्ताचे बंधन आहे. त्यामुळे काय झालं, आपण या सृष्टीचा भाग असल्या कारणानं आपल्या विचार करण्यावरती या सबस्टन्स अँड ॲट्रिब्यूट्सचा मर्यादा आली. आपण या सृष्टीचा भाग असल्या कारणानं मग काय झालं, की ते झालंच, पण ते जगत मिथ्या आहे इतकं समजलं. मग मग ब्रह्म आहे हे समजायची काय गरज आहे? मग त्यासाठी
त्यांनी सांगितलं की ब्रह्म आहे समजण्यासाठी तो आधी पाठीमागे पाठीमागे विचार करत जा. वडील कोण, वडील कोण? मग ह्याच्यापासून शिकलो काय विचार करून, की स्थूलावर सूक्ष्माची सत्ता आहे, हे समजलं पाहिजे. मग सूक्ष्माचं स्वरूप काय आहे? आता देहाचं स्वरूप काय आहे हे मॉडर्न सायन्सचं फील्ड आहे. पण तिथे आनंद नाही, आनंद सूक्ष्म स्वरूपात आहे. त्याचं काय स्वरूप आहे? मग सत्ता नेहमी सूक्ष्म असते. कसं माहिती आहे का? सरकारी सत्ता स्थूल आहे का सूक्ष्म आहे? किंवा पैशाची सत्ता, पब्लिक इमेज माझी, ते दाखवता नाही येणार इतके किलो आहे माझी ते. हम्म. मग त्याच्या पलीकडे जायचं असेल तर मी स्वतःला निश्चल समजून घेतलं पाहिजे. म्हणजेच माझा आनंद स्वयंपूर्ण आहे. हम्म. तो स्थलकाल निमित्तांच्या पलीकडे आहे, हे पटलं पाहिजे. किंवा सोप्या शब्दामध्ये माझा आनंद दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही. त्यालाच ते निश्चळ म्हणले. मग आता आणखीन एक पुढे जाऊन म्हणतात मीच आनंद आहे. ते एक संत खूप सुंदर सांगत, म्हणे कुठला पदार्थ गोड होण्यासाठी तुम्ही साखर त्यात घालता हे समजू शकतो, पण म्हणजे साखर गोड करायला काय घालता? नाही नाही, म्हणजे साखर गोड करायला लागत नाही, साखर गोडच असते, त्यात आणखी साखर घालायला का कशी काय घालणार? तिथं आधीच आहे. म्हणे मीच आनंद आहे. पर आता हे एक प्रकारे झालं. आता हे थोडा वेळ आपण हे बाजूला सर, आणि हे जे 3 इंडिकेटर जे सांगितले त्याच्याऐवजी समर्थाने आज जे महावाक्य सांगितलं त्याचे जगन्मिथ्या ब्रह्मसत्य आणि मी ब्रह्म आहे या संदर्भात विचार करू. मग काय झालं की सेकंड लेवल, की साधनेची विविध अंग आणि ईश्वर माझ्या जीवनात यायला पाहिजे. मग शहाणा मनुष्य काय म्हणतो? तो अनुभवाने परिपक्व होतो. म्हणजे काय होतं की स्थल काल निमित्त ह्याच्या वेगवेगळ्या जोड्या व्हेरियस कॉम्बिनेशन करणं म्हणजे आनंद नाही. हं, या भानगडीत तो म्हणतो नको, हे 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 नाही. तो म्हणतो जोपर्यंत सूक्ष्माची सत्या मान्य होत नाही तोवर ही विफलता माझ्या जीवनात कुठून शिरेल. सगळी कॉम्बिनेशन मी करेन तर खरे, पण ते कॉम्बिनेशन विल फॉल अपार्ट सम टाइम ती विफलता माझ्या जीवनात कधी शिरेल सांगता येणार नाही. मग जगन मिथ्या म्हणजेच काय, की ते अस्तित्वातच नाही असं आपण म्हणत नाही. नित्य नैमित्तिक गरजा भागतील इतपत जगाचं महत्व आहे. पण मग ब्रह्म अस्तित्व मान्य आहेच मला, मग फक्त ब्रह्म कसं ओळखायचं हा प्रश्न आहे. कारण का, द्रव्य आणि गुण याखेरीज मला विचार करता येत नाही. मग त्यासाठी मी काय म्हटलं, की मी प्रत्येक साधकाला ही पर्सनलाइज साधना बघा, की मी ज्या ज्याला कशाला श्रेष्ठ मानतो ते सगळे गुण मी ईश्वरात बघतो. मी मला जर वैभवात माझं मान्यता असेल तर देव सगळ्यात वैभवकारी आहे. मी ज्येष्ठ वयाने श्रेष्ठ असलेल्यांना जर मानतो तर भगवंत सगळ्यात पुराण पुरुष आहे. मी शक्तीला मानतो तर भगवंत सगळ्यात शक्तिकारी आहे. सगळे माझं जे जे आदर्श आहेत ते मी सगळे ईश्वरामध्ये पाहतो. हां, आणि ईश्वराशी मग संपर्क सुद्धा तर इंद्रिय गोचर कठीण आहे. त्यासाठी मग मी काय केलं पाहिजे बघा, की मी त्यासाठी शास्त्र, गुरु आणि सत्संग यांच्या संगतीमध्ये इंद्रिय अगोचर ईश्वर जरी असला तर या तिघांचा आधार घेऊन मी ईश्वराशी संपर्क साधू शकतो. मग ते शास्त्र, गुरु आणि सत्संग काय सांगतात? तू ब्रह्म आहेस. मग शिष्य काय समजतो? मी ब्रह्म आहे. आणि ह्यालाच आपण परोक्ष ज्ञान किंवा अपरोक्ष ज्ञान असं समजलं. आणि आणखीन एक शेवटचं भाग म्हणजे माझ्या, आता अगदी सोप्या शब्दात शेवटची स्लाईड आहे, झाली वेळ संपली आपली. माझ्या साधनेत व्यत्यय येणार नाही इतके मी जगाला महत्त्व देतो. मीच ईश्वर सृष्टीचा एक भाग असल्याने माझ्या पूर्ण जीवनावर ईश्वराची सत्ता चालते. आणि गुरु आणि ईश्वर यांच्या चरणी अनन्य शरण साधण्याची कला
मी शिकायला पाहिजे. आणि जीव हा ईश्वर शरण आहेच, त्याची मी जाण जागृती असणं फक्त मला गरजेचं आहे. इतकं सांगून हा आता समासला ह्या समासात दशकात काय साधायचंय, की माझ्या अंतरंगामध्ये आमूलाग्र परिवर्तन होणं अपेक्षित आहे. आणि त्या बदलाने माझ्या अवतीभोवती मधुर सामंजस्य बघायला शिकलं पाहिजे. बघा, एक गंमत सांगतो. आम्ही जिथे राहतो ना, तिथे आता ते अपार्टमेंटचा काय म्हणतात त्याला, पर्स काहीतरी नाव देतात, तिथे एक फ्री कॉफी मशीन आहे. अहो, आता ते कधी चालू असतं, कधी बिघडतं, काय ते असेल आहे काहीतरी. तसे नवीन काहीतरी लोक दाखवायला येतात ना, तर मग एकदा मी, ते त्यांची ॲटिट्यूड असते. मग एकदा काय झालं, ते सारखं बिघडलं होतं मशीन. त्यांनी त्याच्यावर प्रिंटरनी मोठं प्रिंट करून एक नोटीस लावली, की ते हे हा बिघडला आहे म्हणून. काय कॉफी मशीन बिघडलं आहे. तसे ते दाखवणारे असतात ना, ते म्हणे कॉफी मशीन बिघडले. तर तो निगेटिव्ह बघायच्या ऐवजी तो बघायला आले होते, ते काय म्हणले, अरे पण यांचा प्रिंटर चालू आहे. ज्याच्या जे आहे सगळं तेच आहे, पण म्हणले, अरे पण म्हणले यांचा प्रिंटर चालू आहे. चांगलं आहे म्हणले, कारण तिने आधी सांगितलं होतं इथे ऑफिसचा प्रिंटर तुम्ही वापरू शकता. कॉफी मशीन बिघडलं तर म्हणले प्रिंटर चालू आहे. तर हे सगळीकडे चांगलं बघायचं कसं, मला ते आवडलं बघा त्याची कॉमेंट केलेली. ते एनिवे, या तऱ्हेने आपला हा दशक संपला. आणि आता ह्या सगळ्या सुंदर विषयांचा आपण जे याच्यात आढावा घेतला गेले काही आठवडे, ते सांगायला अद्वैतानंद स्वामीजी या येत्या शनिवारी सकाळी 8:30 वाजता येत आहेत. हं? तर तुम्ही सगळ्यांनी जरूर जरूर याचा लाभ घ्या. तुम्हाला डायरेक्ट प्रश्न जरी नसतील, तरी तुम्ही कुठल्या त्यांनी विषयावर इलॅबोरेट करायला पाहिजे असेल, तर ते विषय सुद्धा तुम्ही कळलात तरी चालेल. त्यांनी काय होईल, आपल्याला जे हवं ते आपल्याला, आपली साधना, स्वामीजींचा सत्संग आपल्याला पर्सनलाइज करता येईल. पर्सनलाइज ट्रेनर असतात की नाही हो आजकाल. हं, तसा बघा स्वामीजी येत आहेत, त्यांना सुद्धा खूप बिझी आहेत ते, पण त्यांनी वेळ दिली आहे आपल्याला. तर तुम्ही प्रश्न जरी डायरेक्ट नसला, तरी तुम्हाला या समासामध्ये कुठला विषय सांगा, स्वामीजी हे मला तुम्ही जास्त समजावून सांगा. कारण स्वामीजींचं ज्ञान उत्स्फूर्त आणि ताजं आहे बरं का. माझं फक्त पोपटपंची केलेलं आहे. माझं काय, मला ज्ञान तर मुळीच नाही. पण स्वामीजींकडनं ऐकण्याची आपल्याला संधी आहे. तर तुम्ही जरूर जरूर तुम्ही कळवा, मी स्वामीजींकडे पाठवीन. आता मी थांबतो इथे. मग मी प्रार्थना म्हणतो. सॉरी तुमचं 4-5 मिनटं वेळ जास्त घेतला आज. हं. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः. हरिः ॐ. एवं